तुम्हाला असे प्रश्न पडतात का? रोज पडणारे प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवायची? भाजीला जर घरात काही नसेल तर ही भाजी एकदम उत्तम, ती म्हणजे बटाट्याची भाजी. मी इथे 4 बटाटे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता, घरगुती मसाला आणि सुखे मसाले मी इथे वापरून ही भाजी बनवणार आहे. ही भाजी तुम्ही कढईमध्ये, पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये झटपट बनवायची असेल तर कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये घातली आहे मोहरी. मोहरी तडतडल्यावर जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर घालूया आपण बारीक चिरून घेतलेला कांदा. आपण ही भाजी कुठलंही वाटण न घालता बनवणार आहोत, त्याच्यामुळे कांदा, टोमॅटो हे सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे. कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत असं शिजेपर्यंत याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग. हिंग हा आरोग्याला, आपल्याला जेवण पचवण्यास, आपल्या शरीराला मदत करतो, त्यामुळे हिंग जेवणात वापरायचं. आलं आणि लसणाची पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे. हे छान पद्धतीने मिक्स करून घेऊया. शक्यतोवर आलं आणि लसणाची पेस्ट ही फ्रेशच वापरायची आहे, जेणेकरून भाजीला टेस्ट छान येईल. यामध्ये घातलेला आहे मी लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि घरगुती मसाला. घरगुती मसाल्यामध्ये तिखट असल्यामुळे लाल तिखट मी 1 चमचाच घातलेला आहे, कारण घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा लाल मिरची वापरलेली आहे. हे सगळे छान मसाले तेलात फ्राय झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून याला 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले हे छान शिजतील. आणि 2 मिनिट झाकण ठेवून त्यामध्ये आपण बटाटे, कापून घेतलेले बटाट्यामधले पाणी काढून या मसाल्यामध्ये ते बटाटे घालायचे आहे. मसाल्याचा छान असा सुंदर वास यायला घरभर पसरलेला आहे, कारण 2 मिनिटे पाणी टाकून शिजवल्यानंतर ते छान शिजतात. त्यामध्ये आपण घालायचा आहे बटाटा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान बटाट्याला मसाले लागले पाहिजे असं परत 2 मिनिटभर परतून घ्यायचं, जेणेकरून आपल्या बटाट्याला हे मसाले छान आतपर्यंत लागतील आणि ते बटाटा खाण्याला आपला एकदम फिका किंवा पानसट लागणार नाही, म्हणून 2 मिनिटे मसाल्यामध्ये शिजवायचं आहे. मसाल्यामध्ये बटाटा शिजल्यानंतर तुम्हाला पातळ किंवा घट्ट जसं भाजी बनवायची आहे तसं पाणी घालून परत 5 ते 7 मिनिट बटाट्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहे. बटाटा छान पद्धतीने आपला शिजलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, जास्त पातळ आणि जास्त घट्ट ही भाजी झालेली नाही. तयार आहे आपला बटाट्याची भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.